नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर समोर एखाद्या चित्रपटासारखा थरार बघायला मिळालाय। गुन्हेगार पुढे आणि पोलीस मागे असा थरार सुरू होता। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। पोलीस ज्या आरोपीच्या मागे धावत होते तो आरोपी हा गांजा तस्कर होता, अशी माहिती समोर येत आहे। स्वारगेट बस स्थानकासमोरच पोलीस आणि गांजा तस्कर यांच्यात थरार बघायला मिळाला। अखेर पोलिसांनी या गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या। आरोपी हे सोलापूरहून पुण्यात गांजा तस्करी करण्यासाठी आले होते। पोलिसांनी खूप तात्परतेनं स्वारगेट परिसरात त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले। पोलिसांनी नितीन नरसिंह पाल, अल्ताफ तांबोळे आणि विठ्ठल उर्फ दादा शिवपाल या तीनही आरोपींना अटक केली आहे। आरोपींची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे, तसेच आरोपींकडे तब्बल 6 किलो गांजा सापडलाय। पोलिसांनी या कारवाईत स्विफ्ट गाडीसह 16 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल वावरे, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे। पोलिसांनी एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सोलापूरहून काही जण कारमधून गांजा तस्करीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला। या दरम्यान पोलिसांनी एक संशयास्पद कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी कार न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं पळून जाणाऱ्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला। काही मिनिटे धावपळ आणि पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी या प्रकरणी तीनही आरोपींना NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी कारवाईनंतर गांजाची मूळ सोर्स आणि तस्करीचं नेटवर्क शोधण्यासाठी तपास सुरू केलाय। आरोपी नेमकं कुठून आले आणि कोणाला गांजा देणार होते याबाबत महत्त्वाची माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणी काय माहिती मिळते ते पाहणं महत्त्वाचं आहे।